नमस्कार मित्रांनो, राम राम. मी तांबोळीजी टॅम, पत्रकार, संपादक, साप्ताहिक अकलूज मंथन. मित्रांनो, सध्या निवडणुकीची धुमाकूळ चालू आहे. अकलूजमध्ये झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत. सर्वत्र आनंद साजरा होतोय. त्याच्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे असं, आता हे हे जो काही निकाल लागलेला आहे त्याच्यावर भयंकर म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा चालू आहेत. सगळ्यात मोठी चर्चा म्हणजे त्यांनी आभार मानण्यासाठी श्री रामभाऊ सातपुते साहेब यांची एक पत्रकार परिषद बघितली. त्याच्यामध्ये त्यांनी जे काही बोलत होते त्यामध्ये त्यांच्या आता काय पुढच्या व्यूहरचना असणार आहेत त्या थोड्या बहुत लक्षात येतात. पण एक लक्षात घ्या, टॅम स्पीक्स हे जे माझं चॅनल मी सध्या चालवतोय त्याच्यात मी काय सांगितलं होतं की अकलूजला ओळखणं जरा कठीणच आहे, पण अकलूजकर मात्र बऱ्याच लोकांना सगळ्यांना ओळखतात, जे पक्षाचे म्हणा किंवा कुठल्याही समाजाचे म्हणा कार्यक्रमाच्या निमित्ताने येणारे. त्यांचं जर समजा कार्य त्यांना पटलं तर ते काहीही बोलणार नाहीत अकलूजकर. परंतु जर नाही पटलं तर ऐकून घेतील. बरोबर आहे का? होतं काय की मग समोरच्या जरा जास्त चव चढतो. ऐकून घेतात म्हणल्यावर काय, मग बोलताना भान राहत नाही ना. बरंचसं काही वेगवेगळ्या पद्धतीने बोललं जातं, परंतु प्रत्यक्षात कृती मात्र एकदमच उलटी दिसून येते. मग चांगले चांगले सध्या त्यांच्या पक्षातले म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्षातले आश्चर्य करू लागलेत हे कसं काय घडलं. आणि त्याच्यासाठी त्यांचं आत्मचिंतन म्हणा, आत्मपरीक्षण म्हणा सध्या सुरू आहे. ते केलं पाहिजे. याच्यात हसण्यासारख्या गोष्टी अशा आहेत, अरे टॅमचा चॅनल सांगत होता पूर्वीपासून की हे या गोष्टी आणि प्रत्यक्षातलं काम, कार्य, लोकांची वागण्याची पद्धत आणि लोकांच्या मनातली चाललेली भावभावना हे ओळखणं अत्यंत जरुरीचं आहे आणि होतं. बरं ठीक आहे, आता इथून पुढे तरी वेळ आहे का नाही, 5 वर्ष आता तरी अकलूजकर म्हणतील की सुधारलं पाहिजे सगळ्यांनी. एक लक्षात ठेवा, टॅम जे बोलत असतो ते स्वतःच्या मनाचे काही गोष्टी मी ठेवत नाही. माझ्या मनाच्या गोष्टी वेगळ्या आहेत. तिथं माझ्या चॅनलमध्ये समोर त्या मांडण्याची आवश्यकता नाही. परंतु माझं जे निरीक्षण आहे, बरोबर आहे का, ते मात्र समोर सांगितलंच पाहिजे. कारण माझे जे दर्शक आहेत पाहणारे, चॅनल पाहणारे, त्यांच्या मनातले काय विचार चालू आहेत ते त्यांना थोडे बहुत पटले तरच ते माझं चॅनल पाहतील ना, का उगीचच पाहतील. एखादं भाषण करतोय म्हणून ते चॅनल चालू आहे म्हणून ते ऐकतील हे काय म्हणजे नक्की सांगता येत नाही. करणार ते मनासारखंच. मग हे गावाची एकजूट कशी असते या निवडणुकीवरून लक्षात आलं असेल. थोडक्यात काय,
तर लोकांचं मन जिंकलं पाहिजे भैया, मन जिंकलं पाहिजे. आणि ते मन जिंकण्यासाठी काय पाहिजे सध्या? बरं 1 वर्ष नाही, तब्बल 5 वर्ष रस्ता, पाणी, वीज आणि बाकीच्या काही सोयी असतील, सुखसोयी. हं. संडास म्हणा, त्यांच्या सोयी किंवा काही गोरगरीब आहेत, त्यांच्या घरकुलांच्या काही गोष्टी आहेत. काही समाज आहेत, त्यांच्या काही अडचणी आहेत, त्यांच्या काही मागण्या आहेत. ते ऐकणारं आणि बोलणारं. आता आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली असेल, की लवकरच भारतीय जनता पक्षाचं इथं कार्यालय निघत आहे म्हणे. मग 11 वर्ष कशी काय लागली त्याला कार्यालय निघायला? हं? मग ही जनता काय कोणच नव्हती काय? कार्यालय कशासाठी असणार? तिथं येऊन फक्त तुमचे काय नेते मंडळी येऊन बसणार, कार्यकर्ते सगळ्यांचे काय काय कार्यक्रम चालणार तेवढ्यासाठी असतं का? नागरिकांना त्यांच्या अडी-अडचणी मांडण्यासाठी ठिकाण आहे आणि कार्यालयात आपल्याला न्याय मिळेल हे लोकांना निश्चित वाटतं. आपण दिलेली आहे बुवा ते तक्रार देऊन आलोय तिथे. त्यांच्याकडे पण एक अर्ज दिलेला आहे. एक मनाला समाधान वाटतं ना. अतिशय चांगली गोष्ट रामभाऊ सातपुतेंनी सांगितली. मग बरेचसे जण त्याच्यातले काय म्हणायला लागले, याच्या आधीच करायला पाहिजे होतं का नाही? का केलं नाही? आणि दुसरी गोष्ट, अहो तुम्ही बाकीचे सगळे डेअरिंगबाज आहे, अमुक आहे, ढमुक आहे, ते असे आहेत, तसे आहेत. तसे बरेचसे गोळा करू शकतात. त्याच्याबद्दल कसलंही दुमत नाही. पण जर विचार केला तर आर-एस-एसचे सुद्धा आमचे काही मित्र आहेत, बरेचसे मित्र आहेत, काही म्हणण्यापेक्षा. मोठमोठे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी आमचं बोलणं असतं कधी-कधी. ऐका, त्यांचं वागणं बघा, त्यांची बोलण्याची पद्धत बघा. ते कशा पद्धतीने बोलतात मला सांगा ना? त्यांना पण कळते. र र राज्य करणं म्हणजे आलेली सत्ता त्याचं बरोबररित्या त्याचा यूज उपयोग व्हावा. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय असेल, तर जे काही तिथले नागरिक आहेत, त्या नागरिकांना आपल्या तक्रारी म्हणा, अडचणी म्हणा, मग ते कधी डोळ्यांच्या तक्रारी असतात, तिचं ऑपरेशन करायचं असतं किंवा इतर ऑपरेशन करायचे असतात. अनेक गोष्टी आहेत किंवा छोट्या-छोट्या गोष्टीवर काही समाजात भांडणं होत असतात. ती मिटवणारी माणसं पाहिजे असतात. आणि तुम्हाला कदाचित माहीत नसेल, 24 तास मोहिते पाटलांची सेवा उपलब्ध असते. फक्त केवळ त्यांनी तिथं जायला पाहिजे त्यांच्या ते ऑफिसमध्ये. कधी पाहिलं का तुम्ही? पाहिलं असेल तर तुम्ही मनावर घेतलंच नव्हतं ना साहेब. अजूनही भाषा रफ वापरली जाते असं वाटतंय त्या लोकांना. म्हणजे इतर पक्षातल्या लोकांना. मला काय वाटतंय अजून मी काही बोललेलो नाही. त्याच्यात हा विषय आता नाही नसतोय. परंतु सध्या काय परिस्थिती आहे ते समोर मांडली पाहिजे ना. मांडावीच लागेल. हो का नाही? मी एक सांगतोय बरं का, टिट फॉर टॅट असं म्हणतात. जशास तसे. आता काय झालं, शांत बसणारी, न बोलणारी, अगदीच जणू बोलताना "हो, हो, ठीक आहे. हो, 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 ठीक आहे." हे सगळं बोलणारी जनता ऐन वेळेला कशा पद्धतीने वागते याचा विचार करण्याची वेळ सर्वांनाच आलेली आहे. मी काय म्हटलेलं आहे, लवकरच जानेवारी महिना चालू होतोय. नवीन वर्ष सुरू होते आणि आमच्या वाचनाप्रमाणे, अभ्यासाप्रमाणे नवीन वर्षापासून बऱ्याच गोष्टी बदलत आहेत जगात. मग बरेच ते क्लायमेट म्हणा, हवामान म्हणा, त्याचं बदल होऊ शकतंय.
बाकीच्या गोष्टी काय जे काही चाललेले चढ उतार मार्केटमध्ये त्याच्यात होऊ शकते. तसंच राजकारणात सुद्धा होणारं त्याच्यात कोणतंही शंका कुशंका व्यक्त करण्यात काहीही अर्थ होणार नाही मित्रांनो. बरोबर आहे का? आणि बोलता मात्र सर्वांना येत असतं. अनेक जण आहेत की जे बोलू शकतात. पण प्रत्यक्षात कृतीत आणायचं म्हटलं की प्रचंड त्रास होत असतोय मित्रांनो. हे लक्षात ठेवा. आता कोणी म्हणेल, तुम्ही कोण आम्हाला शहाणपणा शिकवणार? तुम्ही काय आम्हाला बोलणार?" मी शहाणपणा नाही शिकवत. पण एखाद्याला जर सांगितलं, "अरे बाबा पुढे जाऊ नको, खड्डा आहे तिथे, जरा बाजूने जा तिकडून निघून." ते काय चुकतंय का? ते माझं कर्तव्य नाही. मग मी फुकटच केस पांढरे झालेत काय उन्हात बसून? हां? ते कर्तव्य आहे माझं. इथं कुठलीही जात, कुठलाही पक्ष, कुठलेही लहान, मोठा असं काही येतच नाही ना विचार. समोरच्या माणसाला त्रास होऊ नये, हाच एक मूळ विचार असतो. मग आता तरी सर्वांना पटलं पाहिजे मित्रांनो. आता बघायचंय आता पुलाखालून बरचसं पाणी गेलेलं आहे निघून. आता किती पाणी कुठं मुरलेलं आहे ते मला चांगलं आठवतंय, की बघूया कोण गुलाल उधळतंय ते. मोहिते पाटलांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या मोहिते पाटलांना चाहणाऱ्या व्यक्तींनी प्रचंड गुलाल उधळला मित्रांनो. पाहिलंच असेल तुम्ही. अजूनपर्यंत ते चालूच आहे. तर असं हे अकलूजची कहाणी आहे. आता कोण येतो, लांबून येतात, पुण्यावरून आली, मुंबईवरून आली, दिल्लीवरून आली, अमुक ह्याच्यावरून आली, सोलापूरवरून आली. ते येतात आणि तो काय किती काळ तो राहतो तर थांबतो इथं. कुठल्याही कामासाठी आलं तर तेवढ्यापुरतं त्याचं निरीक्षण असतं ना. मग तेवढ्यावरून काय ती गावाची तुम्हाला गावाचं मूड काय आहे ओळखता येतं का? नाही. मग कधी ओळखू येईल? आता इतके वर्ष आपली गेली, याच्यातनं आपल्याला शिकायला मिळालं. असं कमीत कमी विचार केला पाहिजे ना. मग इथून पुढं मला सांगा, कोण कुणाचा वैरी नसतो, कोण कुणाचे शत्रू नसतात. राजकारण हे एकमेव क्षेत्र आहे मित्रांनो लक्षात ठेवा, की चुकलं तर चुकलं म्हणून निदान आपल्या समोरच्याला न बोलता आपल्या तरी माणसाला सांगितलं पाहिजे ना. आता इथं चूक कोणाची हा भाग नाहीये. पण चांगलं केलं तरी बोललं पाहिजे. शिकवलं तरी बोललं पाहिजे. बऱ्याच लोकांच्या अशा अडचणी होत्या, की कोणाला त्याला काहीच मिळालं नाही. हं? बरोबर आहे का? म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे, की मग जे काही केलं, जे काही दिलं, ते कुठं केलं? त्याचा अभ्यास करा. तुम्हाला जरूर सापडेल. त्याचा विचार करा. जाऊ दे आता काय झाले गेले इकडे-तिकडे म्हणजे सगळ्यांचंच दाबण्याचा व्यवस्थित विचार होणार. होणार का नाही? तर तसं होऊ नये आणि आता तरी अर्थात तांबोळी पत्रकार टॅम याच्याकडून बरीचशी अपेक्षा आहे त्यांनी तुम्ही याच्यापेक्षाही अजून उघड बोलावं म्हणे. अरे काय उघड बोलायचं? अजून याच्यापेक्षा काय उघड बोलायचं? हे किती मोठं होतं. ऐकलं नाही कुणी तर त्याला काय करावं? त्यांना काय वाटलं एक चॅनल आहे बोलतंय बोलू द्या. सकाळी पहाटे उठून चॅनल बनवून 7-7 वाजता टाकलेले मित्रांनो. हं? आणि आता माझा काय फायदा झाला आणि तुम्हाला काय फायदा होणार वगैरे असं येऊन आमचे काही एखादे मित्र विचारत असतील. तर त्याला काय माहिती आहे, की माझा काय फायदा होणार आहे आणि माझा काय फायदा होतोय ते. पण किमान त्याला कळून चुकलं असेल ना. अरे टॅम खरा पत्रकार आहे भैय्या. पूर्ण आयुष्य असं घालवले आणि इथून ही पुढचं जाईल. परंतु कुणाला त्रास होईल असं कधीही वागणार नाही. बरोबर आहे का? आपल्या लोकांना त्रास होईल असं कधीही वागणार नाही. ओके. बघा विचार करा पटलं तर कळवा. भेटू पुन्हा.